मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत वाघमोडेवाडी येथे करण्यात आलेल्या एका कामामुळे सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। ग्रामीण भागातील रस्ते आणि त्यासोबतची संरक्षणात्मक कामे दर्जेदार आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्हावीत यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो। मात्र या ठिकाणी झालेल्या कामाचे चित्र पाहिल्यानंतर नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत। प्रत्यक्ष पाहणीमध्ये एका बाजूला ओढ्याचे नैसर्गिक पात्र स्पष्टपणे दिसून येते, मात्र दुसऱ्याच बाजूला संरक्षक भिंत उभारण्यात आल्याचे दिसत आहे। यामुळे या कामाचे नियोजन नेमके कोणत्या तांत्रिक निकषांवर करण्यात आले असा प्रश्न उपस्थित होत आहे। स्थानिक नागरिकांच्या मते कोणतेही संरक्षणात्मक काम करण्यापूर्वी ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह, पावसाळ्यातील पाण्याची दिशा आणि भूभागाचा अभ्यास करणे आवश्यक असते। मात्र या कामात त्या बाबींचा योग्य विचार झाला का, याबाबत आता शंका व्यक्त केली जात आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील काम असल्याने संबंधित विभागाचे अभियंते, गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा आणि कामाची देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली होती का? तसेच कामाला तांत्रिक मंजुरी कशाच्या आधारे देण्यात आली असे प्रश्नही आता उपस्थित होत आहेत। सार्वजनिक निधीतून करण्यात आलेल्या या कामात जर नियोजनातील त्रुटी किंवा निष्काळजीपणा आढळून आला तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची याचाही शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। तसेच या कामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही जोर धरत आहे। मात्र या कामात प्रत्यक्षात कोणतीही तांत्रिक त्रुटी झाली आहे किंवा नियमांचे उल्लंघन झाले आहे हे अधिकृत चौकशी झाल्यानंतरच स्पष्ट होऊ शकेल। संबंधित विभाग आणि ठेकेदार यांची बाजू समोर आल्यानंतर त्यांनाही आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणे आवश्यक आहे। आता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत झालेल्या या कामाची संबंधित प्रशासन दखल घेणार का? या कामाची तांत्रिक तपासणी होणार का? आणि नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार का? याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।